विरोधीला शिक्षा झालीच पाहिजे, विरोधीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, औरंगाबाद फाशी झालीच पाहिजे, लवकरात लवकर झालीच पाहिजे। जे काय करायचंय ते करून दे, जो कायदा लावायचा ते लावून दे, जी शिक्षा द्यायची ते देऊन दे। त्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल, त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही। कारण का ही आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी, तिचं नाव वगैरे यास्मिन असतं तर आता हे पुरण पेटलं असतं आतापर्यंत। अमित सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही। सर्व धर्म समभावाचा ठेका फक्त आम्हीच घेतलेला नाही। बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी माने। कारण का हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभा राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील, एक लक्षात ठेवा। मी काय इथे नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही। मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय,
पोलीस खातं म्हणून, सरकार म्हणून जे काही करायचंय, जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणारच. पण ही काय नुसतं एखाद्या दाऊद शेख पुरता विषय नाहीये. हा आपल्या हिंदू समाजाला, आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे, लक्षात ठेवा. 2047 पर्यंत 2047 पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाद्यांनी केलेला आहे. आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची, तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद. आणि या लव जिहादच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं. पण त्यांच्या कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही. हा विषय इथपर्यंत संपणार नाही. तुमको चुन चुन के मारेंगे. तेव्हा कोण येणार नाही मस्जिदीतून तुम्हा लोकांना वाचवण्यासाठी. ही जी काय हिंमत जी दाखवली आहे, आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय, यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय. ते तुम्ही चिंता करू नका की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना, तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर. आपल्याला किती वाटलं तर हे आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही. बरोबर आहे. कायदाच मानतात. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि त्यांच्या कुराणमध्ये महिलेचा काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा. हे लोकांची ही नाव काय चालली आहे. मी उल्वा वासियांचं खरं मनापासून अभिनंदन. निर्णय घेतलाय त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जिहाद्यांबरोबर. उडणवासियांना पण सांगेल बस करा आता यांच्यावर व्यवहार. हे लोकांना जोपर्यंत तुम्ही भीक मागायला लावत नाही ना, तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही. लक्षात काही चिंता करू नका. तुम्ही काही खेळ पोलीस खातं असो, सरकार असो, हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने डिपार्टमेंट मधून पाहणार नाही. हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला फक्त हिंदू समाजाची ताकद पडवायला तिथे आणण्याची फेकलं पाहिजे त्याला पण. त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्याच्या शरीरावर होतील एवढ्या
म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच निमित्ताने विनंती करेन, पोलीस ते आपलं काम करायचे ते करतीलच, पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागरूक राहा, आपली भीती निर्माण करा. कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा नये, एवढी दहशत हिंदू समाजाची ही अगर यशस्वी नाही पण यास्मीन असती ना, इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता. आपण नुसतं भाषण करत बसलोय, घोषणा देत बसलोय, पण हिंदू समाज म्हणून जसं आज आपल्या बहिणी वाकड्या नजरेने पाहिलंय, आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती, त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये. ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी, एवढीच विनंती मी तुम्हाला आणि चिंता करू नका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. जय श्रीराम.